नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10 अक्षर भारती मराठीमध्ये कविता नंबर 13 हिरवगार झाडासारखं जाज लोपिस यांनी लिहिलेली कविता अभ्यासणार आहोत। जाज लोपिस यांनी हिरवगार झाडासारखं ही कविता काय लिहिलेली आहे, त्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे, त्यांनी या काव्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्यामागचा उद्देश काय, आपण जीवन जगताना जो खडतर मार्ग आहे तो कसा अवलंबायला हवा, ह्या साऱ्या गोष्टीचा त्यांनी प्रत्येक घटना त्या घटनेचा सामर्थ्य आणि त्याची सामंजस्य जोडून ही कविता त्यांनी आपल्या पुढे सादर केलेली आहे। या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादीचं वर्णन या प्रस्तुत कवितेमध्ये जाज लोपिस यांनी केलेलं आहे। आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणावेत, झाडासारखं हिरवगार राहावे, ताजे प्रफुल्लित राहावे, असा संदेश या कवितेत दिलेला आहे। तर बघूया जाज लोपिस यांना अत्यंत संवेदनशील कवी, सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही प्रसिद्ध कविता झाल्या आहेत। रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाल्या आहे, हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। तर बघू तर ही कविता काय आपल्याला संदेश देते आहे। या तर मग कवितेकडे। झाड बसते ध्यानस्थ ऋषी सारखे मौन व्रत धारण करून, झाड बसते ध्यानस्थ ऋषी सारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करीत, पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरी झाड त्यांचं असतं। झाडांच्या मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते, मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते। झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब, झाडाकडे टक लावून पाहिलं तर सरीभर विरघळतो हिरवा रंग, रक्त क्षणभर होते हिरवेगार, आयुष्य होत नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत, आयुष्य होत नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत। झाडाचे बाहू सरसावले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी, पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं। झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी, झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी, आणि झटकली जाते मरगळ। पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेले असते। हसावं कसं तर सडसडत्या पानासारखं, मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत, जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं, रोजच चिंतन करावं कसं तर झाडासारखं। तर याचा आता आपण सविस्तर भावार्थ बघूया। कवी जाज लोपिस सांगतायत की झाड ध्यानस्थ असते, ज्याप्रमाणे मुनी ध्यानस्थ असतात, मौन व्रत धारण करून असतात, तसंच मात्र झाडाचं सुद्धा आहे। झाड कुणाला काही बोलत नाही, त्याच्या शरीरावर घाव जरी घातल्या गेले, कुऱ्हाडीचे वार जरी घातल्या गेले तरी तो क्षणभर सुद्धा आवाज काढत नाही, सहज मुकाट्याने तो सहन करून जातो। त्यालाही दुःख होतात, त्यालाही वेदना होतात, पण आपल्या वेदना स्वतःच्या अंतर्मनात तो साठवून ठेवतो, पण कुणाला काहीही बोलत नाही। तसंच मात्र आपल्या जीवनात आपल्याला वागायला हवं। पक्षी झाडांचे कुणीच नसतात, येता जाताना पक्षी विसावा घेतात झाडावरती, पण झाड मात्र कुणीही नसला तरी त्यांना आसरा देतो, सहारा देतो, गोड फळे देतो, सावली देतो, निवारा देतो इत्यादी केल्यानंतर अलगद जेव्हा कवी महोदय पहाटेला अभ्यास करण्याकरता वही घेऊन बाहेर निघतात, तेव्हा दवाचे टपोरे थेंब, वोसाचे टपोरे थेंब त्यांच्या वहीवर पडतात आणि झाडाकडे तो टक लावून बघतो आहे, तर झाडाकडे टक पाहिल्यानंतर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, त्याला संपूर्ण झाडाचा हिरवेपणा त्यांच्या लक्षातच येत नाही, तर संपूर्ण शरीरात रक्तातल्या रंध्रामधून वाहणाऱ्या त्या
वाहिन्यांमधून संपूर्ण झाडाची किम्या हिरवगार झाल्याची त्यांना कळून येते आहे. आयुष्य होते निघताच फुललेल्या फुलासारखं टवटवीत. तेव्हा त्यांचे आयुष्य नुकत्याच फुललेल्या फुलासारखं टवटवीत होतं. जीवन पुन्हा चालायला लागतं आणि ती रिक्त जागा भरून काढण्याचं कार्य पुन्हा झाड करतो आहे. झाडांचे बाहू सरसावले असतात मुसाफिरांना, येणाऱ्या जाणाऱ्यांना, पांथस्थांना, राहगिरांना, रस्त्याने जाता येताना. ऊन लागली असेल तर त्याला सावली देण्याचं कार्य झाड करतो आहे. म्हणजेच तो आपल्या कवेत घेण्याकरता सदैव तत्पर असते, पण तो कुणाला काही मागत नाही. प्रतिसाद देतो पण काही घेत नाही. फक्त देणं 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 एवढंच त्यांनी शिकलेलं आहे. त्याकरता आपल्याला म्हणता येईल, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि लोक त्याचे हात घेऊन टाकतात, त्याला कुऱ्हाड मारतात, त्याला कापून टाकतात. देता देता एक दिवस, कवी यशवंतची कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. झाड सुद्धा तेच करतो आहे, सदैव देतो आहे, पण मागत काही नाही. तटस्थ मुनीसारखं व्रत धारण करून आहे आयुष्यभर. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. पतझड येते, पान झडतात, संपूर्ण बाह्यांग त्याचा तो जो हिरवेगारपणा होतो तो निर्वस्त्र झालेला आहे. आणि वसंत आल्यानंतर मात्र त्याला पालवी फुटते आणि हळूहळू त्याला बहर येतो आणि पानं येतात. नूत नवीन देखी जे ऐसे का रूप तुझे. गीतेबद्दलची कल्पांत करताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेत सांगितलेले आहे की हे गीते माते, मी जेव्हा जेव्हा तुझा कल्पांत बघतो आहे, तुला बघतो आहे, तेव्हा काय वाटतंय मला, दररोज तू नवीन एक दिशा दाखवते आहेस, नवीनच मला दिसते आहे. त्याचप्रमाणे वर्षातून एकदा नवरीसारखं नटण्याचं थटण्याचं कार्य हे झाड करते आहे. त्याची पालवी जरी गडलेली असेल, पर्णराशी त्याच्या उडाल्या असतील तरी परंतु एक दिवस त्याला पालवी फुटून पुन्हा तो हिरवगार होतं. आपल्याला आपल्या जीवनात असं हिरवगार राहायचं आहे. एखादा संकट आला असेल, त्या संकटाला मात करून आपल्याला पुढेच चालायचे आहे, पुढेच चालायचे आहे. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते. कालपर्यंत जी मरगड होती, जो कंटाळवाना विषय होता, तो आज मात्र त्याला दूर त्यांनी सारलेला आहे आणि पुन्हा झाडाला पालवी फुटलेली आहे. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांच्या जीवनात एक संत गाणं. पक्षी येतात, झाडावर बसतात, चिवचिव करतात. त्यांच्या त्या गाण्यामध्ये पक्ष्यांची पानांची सडसड आवाज येते आहे आणि त्याप्रमाणे एक नाद निघतो आहे. त्या एक संत गाणं दडलेलं असतं. हसावं कसं सडसड त्या पानासारखं. सडसडणारे पानं आपल्याला पाहायला मिळतात. त्याप्रमाणे तुम्हाला असायचं आहे, जीवन जगायचं आहे. मुरावं कसं तर झाडाला घट्ट पाय रोवी. झाड तटस्थ असतो. उन्हाळे, पावसाळे, हिवाळे सारं सहन करून जातो. येणारा वारा सुद्धा सहन करतो, पण आपल्या जागी तटस्थ असतो, कुणाला काही बोलत नाही. तसं मात्र आपल्याला प्रत्येक मानवाला करायचं आहे, असं मात्र जाज लोकिश यांना सांगायचं आहे. जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं, सदैव हिरव. देता देता देताना प्राण गेला तरी बेहतर, पण देणं सोडू नये. असंच झाडाचं एक प्रामाणिकपणा जर आपण आपल्या ध्येयात उतरवून घेतलं तर आपला जीवन सर्वस्व पुढे जाईल आणि आपल्याला जे हवे असेल ते आपल्याला प्राप्त होईल. रोजच चिंतन करावं तर झाडासारखं आपल्याला चिंतन करायचे आहे, तर हिरवगार झाडासारखं. अशा प्रकारे जाज लोकिश यांनी ही कविता आपल्या पुढे सादर केलेली आहे. या प्रश्नाचे स्वाध्याय, या कवितेची कृती तुम्हाला सोडवायची आहे आणि संपूर्ण ही कविता आज संपलेली आहे असं मला सांगायचं आहे. धन्यवाद मित्रांनो, नमस्कार.